लाखो करोडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने कधीच रवाना झालेले आहेत। अनेक अनेक दिंड्या या पंढरपूरकडे सुरू झालेल्या आहेत, गेलेल्या आहेत। ठिकठिकाणी लोक त्यांचं स्वागत करत आहेत। अनेक राजकीय नेते, पुढारी, सर्वसामान्य कार्यकर्ते, भाविक हे त्या वारीमध्ये जात असतात। आणि असं असताना एक नवीनच प्रकार हा समोर आलेला आहे आणि हा प्रकार म्हणजे काही अर्बन नक्षलाइट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत। हे मी ऐकीव नाही तर काही सबळ पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे। हा विषय विधान परिषदेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आज उपस्थित केला। त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते। या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी असा मुद्दा मांडला की या पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत, धर्माला मानत नाहीत। ते ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत, ते हिंदू धर्माबद्दल, या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत। खरं तर वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात, अनेक किलोमीटर पायी चालत जातात। पंढरपूरची वारी अशी आहे की तिथे कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं, परंतु लोक तिथे उत्स्फूर्तपणे जातात। अनेक टीव्ही चॅनल्स देखील आपण ही वारी कव्हर करत असतो, परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसं की संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी, अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये स्वच्छता संदेश, शैक्षणिक संदेश दिले जातात, कारण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सापडतो। अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात पर्यावरण संवर्धनासाठी, परंतु या संघटना ज्या आहेत, आता दुसरी एक संघटना लोकायत ही एक संघटना आहे। या अशा संघटना या स्वतःला असं काहीतरी लेबल लावून घेतात आणि या वारीमध्ये पथनाट्य करतात, असे शो करतात। आणि ज्याचं मी हे बघा, एक पथनाट्य, एक दिवस तरी वारी अनुभवा, हे आपण चित्र पाहाल। आता हे कोण आहेत लोक? आता एक तिकडे हिंदू धर्मीय नाही हे दिसतंय, त्यांनी ज्या प्रकारचा परिधान केलेला आहे आपण पाहू शकता की हा माणूस कोण आहे। कुठल्या जाती धर्मावर मला टीका करायची नाहीये, परंतु हडपसर, दिवेघाट या मार्गाने ही मंडळी सकाळी 8 वाजता सासवड येथे पोहोचतात। वेगवेगळा त्यांच्या वारीचा पूर्ण रूट देखील आहे। ठीक आहे, एक मिनिट, त्यांच्या वारीचा रूट देखील आहे, हा बघा, त्या असा दाखवलाय, त्याच्यात एक QR कोड दिलाय। हा QR कोड देखील ब्लॅकलिस्टेड आहे असं मला कळलंय। त्यामुळे ही कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात, परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत, यांना अधिकार नाहीये। आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहेत। आता मला सांगा, अनेक महिला वारकरी आपण पाहतो
की माथ्यावर तुळशीचं रोप असलेली कुंडी हे घेऊन एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल की तुळशीच्या रोपाऐवजी संविधान घेतलेलं आहे. आता तुम्हाला संविधानाचा प्रचार प्रसार करायचा करू शकता. आम्ही पण संविधान मानतो आणि संविधानाच्या माध्यमातूनच हे सगळं सभागृह चालू आहे. परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचं रोप ती कुंडी घेऊन चालतात, अनेक किलोमीटर चालतात. या वारी हा एक धार्मिक विषय आहे. इथे इतर कुठल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्याचा वेगळा उपयोग करू शकता. ते चित्र फक्त काढून. आता एक बघा, याच्यात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन गेलेलं आहे. काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की यांचा आम्ही बंदोबस्त करू. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, करतोय की या सगळ्या लोकांना आळा घाला. आता त्याच्यात काही लोक बघा आहेत, पुणे ATSनी पकडलेली लोक आहेत. UAPA कायद्याअंतर्गत, IPCच्या कलमाअंतर्गत 2010 पासून 11 पासून यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. तर असे लोक जे बेलवर आहेत, जे जामिनावर आहेत, ते सुद्धा या प्रकारच्या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करतायत. काही गोंदियाची लोक आहेत, चंद्रपूरची आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत, आम्ही अंधश्रद्धावादी नाही. परंतु अशा पद्धतीने धर्माला बदनाम करायचं, वारीला बदनाम करायचं, अशी हिम्मत ही सगळी मंडळी करत आहेत. आणि म्हणून आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा मुद्दा आज सभागृहाच्या पटलावर आणलेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि या गोष्टीला त्वरित, कारण आता 6 तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि या वारीचा कोणी गैरफायदा घेऊ नये हाच आमचा उद्देश आहे. की अशी कोण मंडळी असतील तर त्यांच्यावर त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे. हा फोटो बघा. आता महिला संविधानाचं पुस्तक डोक्यावर घेत आहेत. वारीमध्ये तुळशीचं रोप घेऊन आम्ही चालतो, हा कुठला प्रकार आहे? म्हणजे हीच ती लोक आहेत की जेव्हा त्यांनी मागच्या एप्रिल महिन्यामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं, संविधानाच्या नावाखाली फेक नेरेटिव्ह पसरवलं, हीच तर ती लोक नाही आहेत ना, असा प्रश्न आम्ही विचारतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे शासनाने. तसं उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय पोहोचलेला आहे. ते नक्कीच याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतील. आता बघा, याच्यात बरीच लोक आहेत. ते पोलिसांचं काम आहे शोधून काढायचं. पोलीस नक्कीच शोधून काढतील. नाही, ऐका, मला एक सांगा, आपण पंढरपूरची वारी हा एक धार्मिक विषय वारकऱ्यांचा आहे. वारकरी नॉर्मली काय डोक्यावर घेऊन जातात? तुळशीची रोप कुंडी असते, ठीक आहे, संविधान. पण तुम्ही या वारीचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करताय, पण तुम्ही काय बोलताय? लोकांचा बुद्धिभेद करताय, काहीतरी अपप्रचार करतात. आता तुम्ही बघा, आता हे बघा, आता लोक कीर्तन करतात, विठुरायाचं नाव घेत चालतात. परंतु हे लोक तिकडे पथनाट्य करून लोकांचा बुद्धिभेद करतात, लोकांना काहीतरी वारीच्या बद्दल अपप्रचार करतात. तुम्ही जा, तुम्ही कव्हर करा. तुम्ही अनेक माध्यमांचे शोज आहेत संध्याकाळी चॅनेलवर आम्ही पाहतो. तर हा संशोधनाचा विषय तुमच्यासाठी आहे, तुम्ही करा. क्या आपका आरोप है इसको लेके? आषाढ़ी के वारी में अर्बन नक्सल घुसे हैं, इस तरह का आरोप है आपका? जो मगाशी एक विषय राहिला, नंतर मी हिंदीत सांगते की जो जनसुरक्षा विधेयक या सभागृहात लवकरच येणार आहे
आणि त्यामध्ये हाच विषय आहे. बघा, सरकार विरोधी तुम्हाला काही बोलायचं असेल तर त्याच्याही पद्धती असतात, परंतु फेक नॅरेटिव्ह पसरवणं हे आपण पाहिलं नंतर त्याचं काय झालं. त्यामुळे मैं हिंदी में बताना चाहूंगी कि आज विधान परिषद में पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन के माध्यम से मैंने पंढरपुर की वारी में जो कुछ अर्बन नक्सलाइट घुसे हैं वो वारी के बारे में, हिंदू धर्म के बारे में, वारी के बारे में खास करके अपप्रचार कर रहे हैं. अलग अलग नाम की संगठना और कुछ लोग तो इसमें ऐसे पाए गए हैं कि वह जिनको यूएपीए के अंतर्गत उनको अटक की गई थी 2010, 2011 और आईपीसी के भी अंडर, भारतीय दंड संहिता के अंदर भी, और एटीएस ठाणे, इन्होंने भी उनको अटक की थी और वो काफी सारे लोग बेल पर है. वो इस प्रकार के वारी में घुसकर इस प्रकार का वारी को बदनाम कर रहे. पंढरपुर की वारी जो जगह प्रसिद्ध है, विश्व प्रसिद्ध है, तो हमारा यही कहना है कि पंढरपुर की वारी जो एक धार्मिक विषय है, इसको आप इसका इस्तेमाल कर रहे हो, गैर फायदा ले रहे हो. लोग इकट्ठा होते हैं, उनको आप अलग कुछ प्रचार कर रहे हो, अपनी संगठना का अपना एजेंडा वहां पर चला रहे हो. पंढरपुर की वारी इसके लिए नहीं है. महाराष्ट्र सरकार को लेकर महाराष्ट्र सरकार वारीबद्दल काही ऑडिओ वारीबद्दल काही मिसइन्फॉर्मेशन दिली जाते नाही. बघा, हे विविध ऑडिओ क्लिप माझ्याकडे आता उपलब्ध नाहीये, परंतु हे अनेक सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे. हे सगळ्या वर्तमानपत्रांच्या बातम्या आहेत. विविध वर्तमानपत्रामध्ये हे आलेलं आहे. हे सगळ्या बातम्या, हे बघा, याच्यात या बातम्या आलेल्या आहेत. या अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते आलेले आहेत. आणि त्यामुळे विषय एवढाच आहे की आमच्या वारीचा कोणी दुरुपयोग करू नये. कोणाला काय प्रचार अपप्रचार करायचा असेल तो त्यांनी वेगळ्या मंचावर करावा. वारी हे त्यांचं मंच नाही. धन्यवाद. सरकार इसी को लेके एक विधेयक बिल आ रही है, पब्लिक सिक्योरिटी बिल. क्या ये जरूरी है? यूएपीए मकोका जैसे ऑलरेडी एक्ट्स है महाराष्ट्र. देखिए, यूएपीए और मकोका एक्ट्स में जो त्रुटि थी और जिसके बलबूते वो छूट रहे थे, उसमें कवर नहीं हो रहे थे, वो इस विधेयक में आने वाले. धन्यवाद.